तुझे मुंबईचे नदी आता परवड जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्राम रील्सवरील जे काही मुंबईची नखरे ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे. त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही ऑलरेडी बघितला आहे. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही आता प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या कॅपकटच्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मी दिलेलं जे काही ऑडिओ असणार आहे ते ऑडिओ देखील तुम्हाला ॲड करायचा आहे. तर मित्रांनो आजचे बीट मार्क करणं थोडंसं सोपं आहे कारण तुम्हाला जे काही खाली ऑडिओची टाईमलाईन दिसत्या त्यावरती लूप बघायला भेटत आहेत. तर मित्रांनो सिम्पलीरित्या तुम्हाला ज्या प्रकारे लूप आहे त्या प्रकारे बीटला मार्क करायचा आहे. तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता 8 सेकंदाच्या बरोबर या पोझिशनला आहे आणि खाली जी काही ऑडिओची टाईमलाईन आहे तिथे बघू शकता पूर्णपणे आपला लूप आहे तो कमी झाला आहे. तर मित्रांनो ह्या पोझिशनला तुम्हाला आपली पहिली बीट मार्क करायची आहे 8 सेकंदाच्या थोडंसं पुढे. नंतर मित्रांनो पुढे म्हणजे थोडंसं मागे. ओके. नंतर मित्रांनो पुढची आपली जी काही बीट असणार आहे ती बघू शकता 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे. तुम्हाला ऑडिओची टाईमलाईन एकदा चेक करून घ्यायची आहे. नंतरची मित्रांनो जी काही बीट आहे ती 11 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकता आणि त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 11 आणि 12च्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढे आहे. नंतर मित्रांनो पुढची जी काही बीट आहे ती करेक्ट 12 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती 12 आणि 13च्या मध्ये जो काही डॉट आहे त्याच्या थोडंसं अलीकडे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती बरोबर 13 सेकंदवरती बघू शकता आणि खाली तुम्हाला ऑडिओ एकदा चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो. नंतरची जी काही बीट आहे ती 13 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट मित्रांनो आपली असणार आहे ती बघू शकता. आता टाईमलाईनला मी थोडंसं झूम करून घेतले. टाईमलाईन झूम केल्यानंतर इथे आता मी बघू शकता टाईमलाईनला झूम केल्यानंतर इथे 15 आणि तुम्हाला ते 1 मिनिट दाखवतो 13 आणि 14 सेकंदाच्या मध्ये 15 एफ असं दिसते 20 एफ दिसते. थोडीशी टाईमलाईन तुम्ही झूम केल्यानंतर या पोझिशनला तुम्हाला बीट मार्क करायची आहे. नंतरची जी काही बीट असणार आहे ती आपली 14 सेकंदवरती आहे आणि जी काही लास्टची आपली जी काही बीट असणार आहे ती बघू शकता या ठिकाणी आपली 14 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला ऑडिओ चेक करून अशा बीट मार्क करायचे. बीट मार्क केल्यानंतर फोटोला तुम्ही स्प्लिट करून घेतला असाल. फोटोला स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो पहिला फोटो आपला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटणार आहे. सिम्पली ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करायचं आहे 50वरती. ओके. 50 केल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आता ही जी काही मुवमेंट दिसत्या म्हणजे फोटोला ती मुवमेंट क्रिएट करण्यासाठी इथे मित्रांनो जे काही की फ्रेमचं ऑप्शन आहे या की फ्रेमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. थोडे पुढे म्हणजे 4 सेकंदवरती तुम्ही आल्यानंतर इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे. ओके. इथून तुम्ही की फ्रेम ॲड केली असाल नंतर मित्रांनो आपली जी काही पहिली की फ्रेम आपण ॲड केल्या या पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आणि फोटो जो काही आहे तो तुमचा उजव्या किंवा डाव्या बाजूला घ्यायचा आहे. ओके. या प्रकारे घेतल्यानंतर बघू शकता मित्रांनो असा फोटोला तुमच्या मुवमेंट येऊन जाणार आहे. या प्रकारची मुवमेंट आल्यानंतर आता मित्रांनो पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल इन टूचं जे काही ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे ट्रान्झिशन दिसतं हे ट्रान्झिशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही कॉम्बोची कॅटेगरी आहे या कॉम्बोच्या कॅटेगरीवरती येऊन तुम्हाला इथे आता बघू शकता एक ॲनिमेशन आहे इथे मॅजिक क्यूब काहीतरी हे ते ॲनिमेशन आहे बघू शकता मॅजिक क्यूब 1. तर मॅजिक क्यूब 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही मित्रांनो फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ह्याला देखील कॉम्बोवरती क्लिक करून इथे मित्रांनो बघू शकता स्पिन इनचा जो काही इथे ॲनिमेशन आहे स्पिन इन तर हे ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे स्पिन इन आपण आता इथे दिलं ना बरोबर. स्पिन इन दिल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला देखील सेम तुम्हाला रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो असणार आहे म्हणजे आपला तिसरा फोटो त्या तिसऱ्या फोटोला तुम्हाला आता रॉक हॉरिझॉन्टलचा इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 2 फोटोला रॉक व्हर्टिकल आता इथे रॉक व्हर्टिकल आपण दिले त्याच्या पुढच्या फोटोला देखील रॉक व्हर्टिकल द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे म्हणजे तिसरा फोटो त्याला रॉक हॉरिझॉन्टलचा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे 2 फोटो झाल्यानंतर जो काही तिसरा फोटो असणार आहे त्याला तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टलचा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट वगैरे दिल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर हा जो तुम्ही इफेक्ट बघताय तो इफेक्ट आता कसा द्यायचा तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला ग्लिचची कॅटेगरी बघायला भेटणार आहे. सिम्पली ग्लिचवरती क्लिक करायचं आहे आणि ग्लिचवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला बघू शकताय
इथे जो काही ग्लिचचा इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ॲडजस्टमेंट दिसत्या ती मित्रांनो प्रॉपर जशी होती तशी ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ह्या ग्लिच इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या पहिल्या बीटपर्यंत तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करायचे आहे. पहिल्या बीटपर्यंत सेट केल्यानंतर आता तुम्हाला बॅक येऊन बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला ग्लोईंग लाईन्सची कॅटेगरी या सिम्पली ग्लोईंग लाईन्सवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला घोस्टचं एक हे काय म्हणायचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. घोस्ट आता एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो घोस्टचा इफेक्ट कुठं आहे. तर ग्लोईंग लाईनमध्ये इथे बघू शकता घोस्टचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून ह्याची देखील जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या पहिल्या बीटपर्यंत तुम्हाला सेट करायचे आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजच्या कॅटेगरीवरती क्लिक करून इथून तुम्हाला हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो या प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर आपले जेवढे पण इफेक्ट होते ते आपले ॲड झालेत. आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. ओव्हरलेचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि जी काय मित्रांनो ही आपण PNG दिल्या बघू शकता ही जी काही इमोजीची PNG आहे तर ही PNG मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे आता तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलेला त्या प्रकारचा व्हिडिओ आपला क्रिएट झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली जे काही रेझोल्युशन तुमच्या मोबाईलला सपोर्ट करेल ते तुम्हाला सेट करायचं आहे आणि वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.